या क्षणाची एक मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र नीट पेपर फुटीचा तपास आता सीबीआय कडे देण्यात आलेला आहे। तपास सीबीआय कडे वर्ग केल्याची गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडे माहिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र नीट पेपर फुटीचा तपास आता सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेला आहे। तपास सीबीआय कडे वर्ग केल्याची माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता याचा तपास सीबीआय करणार आहे आणि यातून अधिक माहिती आता समोर येणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील नीट पेपर फुटीचा तपास आता सीबीआय कडे वर्ग करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, का अधिकचे अपडेट्स आहेत? आता सीबीआय याचा तपास करणार आहे। नक्कीच नीट परीक्षा आहे, याच्या पेपरमध्ये आहे तो पेपर फुटीचा प्रकार सगळा उघडकीस आला होता आणि यामध्ये एक मुख्याध्यापक याला देखील आहे ते कुठेतरी पोलिसांनी अटक केली होती आणि यानंतर सगळा तपास आहे तो गुन्हे शाखा करत होती। मात्र आता याचा सगळा तपास आहे तो सीबीआय कडून करण्यात येणार आहे, कारण की नीटच्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला, विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान आणि हा राज्याबरोबर हा प्रश्न आहे दाखवले होते। त्यामुळे हा सगळा तपास आता आहे तो सीबीआय कडून होताना पाहायला मिळणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।